नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर बीएड सीईटी पासून अगदी कॉलेज ॲडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बीएड सीईटीची परीक्षा झालेली आहे। उमेदवारांच्या लॉगिन मध्ये पहिली आन्सर की आली होती आणि त्याच्या आक्षेपांसंदर्भात मुदत देखील देण्यात आली होती। जर काही कॅन्डिडेटने जर आक्षेप निवडलेले होते तर याच्यामध्ये जर तथ्यता आढळली म्हणजे आक्षेप खरे ठरले तर सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांच्या गुणांमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या जो बीएड सीईटीचा निकाल आहे कधी लागणार यासारखे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी किती पर्सेंटाइल गुण हवे आणि आम्हाला एवढे गुण मिळालेले आहेत, साधारणतः किती पर्सेंटाइल होतील। तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न कॅन्डिडेट करत आहेत, त्यामुळे त्यांना एकच विनंती। तर सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीएड सीईटीचा निकाल अपेक्षित धरूया की बीएड सीईटीचा निकाल साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उमेदवारांच्या लॉगिन मध्ये स्कोर कार्ड या टॅबवरती तुम्हाला मिळून जाईल अशी अपेक्षा धरूया। कारण का निकाल हा लावणं सीईटीच्या पोर्टलच्या हातामध्ये असतं। ज्यावेळी निकाल प्रसिद्ध होईल त्यावेळी तशी सूचना सीईटी सेलच्या मार्फत दिली जाते। साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करा, निकाल तुमच्या लॉगिन मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे। याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर गव्हर्नमेंट बीएड कॉलेज जर पाहायला गेले तर याची संख्या खूपच रेअर आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी बीएड सीईटी झाली वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली, तर प्रत्येक शिफ्टनुसार ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया अंमलात आणली जाणार आहे। तर अशी अधिकृत माहिती सीईटी सेलने दिलेलीच आहे, याची माहिती तुम्ही घेतलीच असाल। लक्षात घ्या की पहिली आन्सर की जी आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही काउंटिंग केलं असेल तर तुमचे मार्क्स 80 85 या दरम्यान तुमचे क्वेश्चन बरोबर येत असतील। तर लक्षात घ्या प्रत्येक बॅचनुसार ज्या विद्यार्थ्यांची संख्या टॉपरमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळतील आणि उर्वरित उतरत्या क्रमानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत। त्यामुळे जरी 50 पेक्षा जास्त गुण मिळालेले असतील, 80च्या टप्प्यामध्ये गुण असतील तर विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी कोणीच कन्फर्म तुम्हाला किती गुणांच्या आधारे किती पर्सेंटाइल गुण मिळतील तर असं सांगू शकत नाहीये। कारण का संपूर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी, एकूण विद्यार्थ्यांना मिळालेले गुण ही संपूर्ण आकडेवारी लक्षात घेऊन पर्सेंटाइल क्रायटेरिया वापरला जातो याची त्यांनी माहिती दिलेलीच आहे। परंतु याची संपूर्ण डिटेल माहिती सीईटी सेलकडे असल्याने तुम्ही काहीच अंदाज बांधू शकत नाहीये। त्यामुळे प्रतीक्षा करा, निकाल लागल्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटाइल गुण मिळतील हे तुम्हाला पाहता येणार आहे। आणि आता याच्यानंतर साधारणतः निकाल लागल्यानंतर जून महिन्यानंतर कॅप प्रोसेस सुरू होईल। हीच कॅप प्रोसेस म्हणजे कॉलेज ॲडमिशनची प्रोसेस आहे, साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। याच्या संभाव्य तारखा सीईटी सेल मार्फत दिल्या जातील आणि सीईटी सेल मार्फत नवीन वेबसाईट तयार करून त्या ठिकाणी हे फॉर्म भरण्याची सुविधा दिली जाते। त्यामुळे अपेक्षित धरूया की लवकरच निकाल प्रसिद्ध होईल। निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिली जातील। त्यामुळे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।